अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मातंग समाजाचा जनआक्रोश महामोर्चा. मातंग समाजाचा एल्गार आरक्षण उपवर्गीकरणासाठी महामोर्चाचे नियोजन. जनआक्रोश महामोर्चाच्या तयारीला वेग. मातंग समाजाची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न. आरक्षण उपवर्गीकरणासाठी मातंग समाज एकवटला. महामोर्चाच्या नियोजनावर चर्चा. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मोठ्या आंदोलनाची तयारी. आढावा बैठक संपन्न. AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे, तुळजापूर, धाराशिव. उद्याच्या 20 ऑगस्ट रोजी धाराशिवला सकल मातंग समाजाच्या वतीनं आरक्षणाच्या समर्थनात जो महामोर्चा निघणार आहे, त्या महामोर्चाच्या संदर्भात, आयोजनाच्या संदर्भात आज तुळजापूरच्या रेस्ट हाऊसमध्ये, सर्किट हाऊसमध्ये भीमांना सामाजिक संघटनेच्या वतीनं समाजाची बैठक घेण्यात आली. तर समाजाच्या बैठकीमध्ये संस्थापक अध्यक्ष सरोजप्पा विषे, नगरसेवक किशोर साठे, दत्ताभाऊ कांबळे, सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, लातूरचे कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष राम कांबळे सगळे उपस्थित होते. आणि या संदर्भामध्ये येणाऱ्या मोर्चामध्ये स्वतंत्र आरक्षणाची मागणी होणार आहे. 1 ऑगस्ट 2024च्या तारखेनुसार माननीय सुप्रीम कोर्टाने सदर आरक्षणात स्वतंत्र आरक्षण मिळावं अबकडं करून म्हणून त्या राज्य शासनाला सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आणि तुमच्या परीनं आरक्षणाचं वर्गीकरण करण्यात यावं असा आदेशही दिलेला आहे. त्यानुसार आमचा हा लढा अन्य कोणत्या आमच्या जातीतील आरक्षणाच्या जातीतील लोकांशी नसून हा लढा शासनाच्या विरोधात, केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या विरोधात हा लढा आहे. एका टोपल्यामध्ये सर्वजण जेवायला बसण्यापेक्षा स्वतंत्र ताट मिळावं अशी आग्रहाची भूमिका आमची. आणि ज्या घटकांना लाभ दिलेला नाही त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद केलेली आहे. सर्व लाभ वंचित घटकांना आरक्षण मिळावं, त्यांचा उत्कर्ष व्हावा, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि इतर सर्व घटकामध्ये त्यांचा विकास व्हावा या उद्देशानं ज्या महामानवानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची तरतूद केलेली आहे तोच लाभ झोपडीपर्यंत मिळावा या उद्देशानं हा मोर्चा असून या मोर्चामध्ये, येणाऱ्या मोर्चामध्ये सर्व उपेक्षित समाज, 58 जातीचा समाज इथं येणार आहे आणि समावेश होणार आहे. त्या दृष्टीनं मोर्चा मोठ्यात मोठा व्हावा, बहुसंख्येनं व्हावा, यामुळं ही बैठक आयोजित केलेली आहे. समाज बांधवानं आपल्या पुढील जीवनासाठी, आपल्या लेकराबाळांच्या जीवनासाठी, भविष्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल अशा भविष्यासाठी या मोर्चामध्ये सहभागी होऊन आपला प्रत्येकाचा सहभाग नोंदवावा असं आव्हान आणि विनंती भीमांना सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही करत आहोत. आज तुळजापूर येथे शासकीय विश्रामगृह येथे भीमांना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेशप्पा भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रमुख मुद्दे होते की बाबा धाराशिवमध्ये होणाऱ्या 20 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आरक्षण उपवर्गीकरण संदर्भात त्याबद्दल चर्चा करण्यात आली आणि समाजाला आवाहन करण्यात आले की येणाऱ्या 20 तारखेला जास्तीत जास्त मोठ्या संख्येने मातंग समाजाने त्या मोर्चाला उपस्थित राहावे. आणि हा मोर्चा म्हणजे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. ही लढाई म्हणजे मातंग समाजाच्या भविष्याची लढाई आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आरक्षणाची गरज भासणार आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने खेडेगाव असू द्या, वस्त्या असू द्या, तालुका असू द्या, जिल्हा असू द्या, सर्वांनी एक दिवस आपल्या घराला कुलप लावून आपल्या आरक्षण वर्गीकरणासाठी 20 तारखेला मोठ्या संख्येने धाराशिवमध्ये उपस्थित राहावे असे समाजाला आवाहन करण्यात आले. समाजाला अबगडानुसार स्वतंत्र आरक्षण मिळावं असं जजमेंट माननीय सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं आहे. त्या अनुषंगानं येत्या 20 ऑगस्टला धाराशिव जिल्ह्यामध्ये मातंग समाजाचा महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. तरी ही जी उपवर्गीकरण आहे, घटनेमध्ये तरतूद असताना सन्माननीय
सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिला त्या निर्णयाच्या अनुषंगाने हा मोर्चा आहे. तरी मी सर्व मातंग समाजांना आवाहन करीन की मोठ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धाराशिव जिल्ह्याचा मोर्चा मोठ्या संख्येने पार पाडावा असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मातंग बांधवांना आवाहन करतो.